नमस्कार मंडळी, आम्ही कोल्हापुरी अन्नपूर्णा ब्लॉगरवर तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज मी तुम्हाला कळीच्या लाडवाची रेसिपी दाखवणार आहे। मला स्वामींच्या दर्शनाला केंद्रात जायचं होतं। काय प्रसादासाठी काय न्यावं असा डोक्यात विचार आला, पण मला असं वाटलं स्वामींचा आवडता पदार्थ म्हणजे लाडू, म्हणून मी आज लाडू तयार करणार आहे। आज माझ्याकडे जास्त वेळ नसल्यामुळे मी आज कळी तयारच आणलेली आहे। मी तर कळी 1 किलो घेतलेली आहे। त्यासाठी मी ड्रायफ्रूट घेतले आहेत, वेलची पावडर, मगज बी, साखर घेतलेली आहे, खायचा कलर घेतला आहे आणि थोडंसं जायफळ घेतलेलं आहे। आणि आता मी पातेलं गॅसवर गरम करत ठेवलेलं आहे। 1 किलो कळीसाठी आपण अर्धा लिटर पाणी वापरणार आहोत। आता मी ह्यात पाणी ओतणार आहे। पाणी गरम करत ठेवलेलं आहे। 1 किलो कळीसाठी 1 किलो साखर लागते, पण मला जास्त गोड आवडत नाही, आमच्या घरच्यांनाही गोड आवडत नाही, त्यामुळे मी 1 किलो साठी 1 मापट साखर घेतली आहे। आता मी ह्या पाण्यात साखर ओतणार आहे। आणि आता आपल्याला ही साखर एकसारखी हलवत राहायचं आहे। जोपर्यंत आपल्याला पाक एकसारखा येत नाही तोपर्यंत आपण असंच ढवळत राहायचं आहे। बघा, आता पाण्याला छान उकळी आलेली आहे, साखर पण आता विरघळत आलेली आहे। जर तुम्हाला हे लाडू जास्त दिवस टिकवायचे असतील तर तुम्ही काय करा, जर जास्त दिवस टिकवायचे असतील तर पाक जरासा पुढे घ्या, आणि जर हेच लाडू तुम्हाला 8 दिवसात संपवायचे असतील तर तुम्ही कच्चा थोडा पाक धरला तरी चालेल। पाक आता इकडे मी तयार करायला ठेवला आहे। तोपर्यंत मी काय करते बघा, आता ह्या कळीत सगळं साहित्य घालून घेते, कारण आपण एकटीच असले की एकटीची धावपळ होते, त्यामुळे मी आधीच ही तयारी करून घेते। त्यात आता मी मगज बी घालणार आहे। बघा, मगज बी घालून घेते, काजू, वेलची पावडर आणि थोडा खायचा कलर, पाण्यात घातला तरी चालेल, यात घातला तरी चालेल, आणि थोडस जायफळ ह्याच्यावर मी खिसून घेणार आहे। ह्यानं असं खमंग लाडू लागतात। हे बघा, थोडंच घ्यायचं आहे, नाहीतर 1 लाडू खाऊन तुम्ही झोपसाल बघा। आता मी हे सगळे एकत्र करून ठेवणार आहे, आणि इकडे पाक तयार होत आला आहे। पाक तयार झाला की लगेच आपल्याला हे सगळं साहित्य त्यात घालायचं आहे, गडबड करायची नाही। आपण एकटा असले की जरा गडबड होते की नाही आपली, म्हणून ही सगळी तयारी आपण आधीच करून घ्यायची। आता बघा, पाक तयार होत आला आहे। एकसारखा हलवत राहायचं, नाहीतर पाक पुढे जाण्याची शक्यता असते। हे बघा, आता एक थोडा वेळ लागेल आता पाक यायला, पण एकसारखा हलवत राहायचंय आपल्याला। हे बघा, आता पाक आलेला आहे, कारण मला प्रसादासाठी द्यायचं आहे, त्यामुळे मी काही लई पुढे पाक घालवणार नाहीये। हे बघा, तार आलेले आहे, आल्या काय तार? थांबा, तुम्हाला अनेकदा दाखवते। हे बघा, हे लाडू आपल्याला लवकर संपवायचे, त्यामुळे मी 1 तारी पाकच घेतलेला आहे। पाक तयार झालेला आहे। आता मी पाक तयार झालाय काय, आता मी गॅस बारीक करून घेतलाय, नाहीतर पाक पुढे जाईल म्हणून मी गॅस बारीक केलाय। आता ही कळी सगळी यात घालायची आहे काय, गॅस बारीक करून ठेवायचा। आता ही सगळी कळी मी यात घालतो बघा। मी एकटी असल्यामुळे जरा माझी गडबड होते। आता बघा, गॅस बारीक करून ठेवलाय। आता हे एकसारखं हलवून घ्यायचं असं।
हे बघा आता कसं छानपैकी हे झालं. आता आपल्याला काय करायचंय, आता आपल्याला गॅस बंद करून ठेवायचा आहे आणि ह्या पाकात आपली कळी छान फुलणार आहे. आणि आपल्याला मऊ लाडू पाहिजे असतील तर पाक लगेच बघत राहायचं नेहमी, लगेच बघा. हे बघा आता हे छानपैकी आता कळी माझी सगळी ह्यात मुरलेली आहे. आता मी हे सगळं असं एकजीव करून एकसारखं करून मी आता काय करणार आहे, हे सगळं झाकून ठेवणार आहे. आता बघा आणि जरा असं मी उघडून आता एकसारखं हलवून घेत आहे. अजून मुरायचे कळी आहे, अजून ह्यात पाक आहे. हे बघा हाय अजून पाक. जर तुम्हाला मऊ पाहिजे असेल तर हे तुम्ही एक 5 मिनिटांना लगेच बांधाय घेऊ शकताय. नाही जर पुढे जरा असं कठीण पाहिजे असेल तर अजून एक थोडा वेळ आपल्याला झाकून ठेवूया. आता मी अनेकदा उघडून बघतो काय कसं झालंय पाक. हा आता आलाय बघा बांधायला मऊ छान. आमच्या ह्यांना तरी असे मऊ लाडू खूप आवडतात. आता बघा जर तुम्हाला अजून मऊ छान खुसखुशीत पाहिजे असेल तर ह्याच्यावर कधी एक तुपाची धार सोडायची. खूप छान लागतात लाडू आणि चवीलाही लागतात. ही माझी स्वतःची आयडिया आहे हा, कारण मी हे करून बघितलंय असं, त्यामुळे खूप छान लागतात लाडू हे असे. बघा हे बघा आता कळी फुललेली आहे. आता आपल्याला एका साईडनं असं थोडीशी कणी काढून घ्यायचे. काय लय गार करायचं नाही, गार झाले की मग आपल्यालाच वळायला त्रास होतोय. त्यामुळं आता आपण काय करायचं, थोडीशीच काढून घ्यायची आणि परत सगळं झाकून ठेवायचं. आणि आपल्याला प्रसादाला द्यायचं आहे, छोटंच बांधायचं आपण लाडू, कारण सगळ्यांना आपल्याला काय करायचंय, पुरवायचे आहेत लाडू. हे बघा छान आता बघा कसं आलंय. हे बघा